नमस्कार, मी प्रवीण. महाराष्ट्र टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. राज ठाकरे यांच्या बहुचर्चित महाराष्ट्राच्या विकास ब्ल्यूप्रिंटसाठी पुन्हा एकदा मुहूर्त. ब्ल्यूप्रिंटमध्ये काय दडले याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करून घरी परतणाऱ्या गणेश भक्तांना खुशखबर. चर्चगेट ते विरार या दरम्यान सोडणार 4 विशेष ट्रेन. स्वरक्षणासाठी रिक्षातून उडी मारणाऱ्या स्वप्नाली लाडच्या प्रकृतीत सुधार, मात्र आरोपी अद्यापही फरार. आणि मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये चोरी, सीसीटीव्हीच्या मदतीनं चोराला पकडण्यात आलं यश. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबईतील अंधेरी इथल्या महाकाली गुंफा परिसरात सुंदरनगरमध्ये राहणाऱ्या रहिवासी किरण चिपळूणकर यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी त्यांच्या घरी रामभक्त हनुमानाच्या गदेवर साकारलेली श्री गणेशाची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. आम्ही बसवतो सर्वजण घरचे प्रेमाने आणि एक आनंदाने सण साजरा करतो. आणि आमच्या यावर्षीचं खासियत असं आहे की यावेळी गणपतीमध्ये जी एक वेगळं पण आहे आमच्या गणपतीचं घरातलं, ते प्रत्येकाला खूप आवडतं. आणि आमचा गणपती गदेवरती आहे आणि त्यांची सुरेख मूर्ती आहे ती, आणि खूप छान डेकोरेशन केलं. 11 दिवसाचा गणपती आमचा, आणि 11 दिवसामध्ये आमचं खूप मस्तपैकी धमाल मस्ती आणि खूप आनंदाने आम्ही साजरा करतो सर्वजण. आमचा गणपती गदेवर बसलेला आहे आणि आम्ही दरवर्षी गणपती आणतो, धमाल करतो, मजा करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बहुचर्चित ब्ल्यूप्रिंटसाठी पुन्हा एकदा नवीन मुहूर्त जाहीर केलाय. येत्या 10 सप्टेंबरला मुंबईत मनसेची ब्ल्यूप्रिंट जाहीर होणार आहे. दरम्यान राज ठाकरेंनी काही वर्षापूर्वी ब्ल्यूप्रिंटची घोषणा केली होती, मात्र ती अजूनही प्रत्यक्षात उतरली नाहीये. त्यामुळं राज ठाकरेंच्या ब्ल्यूप्रिंटमध्ये काय दडलंय याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारला झालेल्या 100 दिवसांचा समाचार काँग्रेसनं घेतलाय. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्याकरता इथे बसलेलो आहोत. त्यामध्ये पहिल्या 100 दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जी काही आश्वासनं दिली गेली होती, जे काही गोंडस चित्र रंगवण्यात आलं होतं, प्रचंड मोठ्या न भूतो न भविष्यती अशा जाहिरातीच्या माध्यमातून एक भुरळ टाकायचा प्रयत्न केला होता. तसंच सत्तेत आल्या 100 दिवसात परदेशातून काळा पैसा परत आणू असं आश्वासन भाजपने दिलं होतं. पण 100 दिवसात साधं 100 रुपयांचा सुद्धा काळा पैसा परदेशातून मोदी सरकार आणू शकलेलं नाहीये. दरम्यान भाजपचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेलं असून 100 दिवसातच संपूर्ण भ्रमनिरास झाल्याची टीका करीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला धारेवर धरलंय. लोकसभेच्या प्रचार सभामध्ये गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आम्ही 100 दिवसात काळा पैसा देशात परत आणू म्हणून वल्गना केल्या होत्या. काळा पैसा काही 100 रुपये तरी आलेत का नाही. आणि आता असं सांगितलं जातंय अर्थमंत्र्यांच्याकडून की आमच्याकडे काही पुरेशी माहिती. आता वेळ झाली एका ब्रेकची. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. आमचा दावा नाही सुपरफास्ट असण्याचा. आम्ही म्हणणार नाही फक्त आमच्याच बातम्या पहा. आम्हाला खात्री आहे तुम्ही जागे आहात, उघड्या डोळ्याने नीट पाहता. आमचा विश्वास आहे तुम्ही अचूक निवड करताय. महाराष्ट्राची नस, महाराष्ट्राची गरज. महाराष्ट्राच्या वेदना, महाराष्ट्राच्या अपेक्षा. महाराष्ट्राचा थाट, महाराष्ट्राची बित्तंबार. आम्ही आहोत सत्यासोबत, आम्ही आहोत आपल्यासोबत.
तुमच्या हिताचं, तुमच्या मताचं महाराष्ट्र टीव्ही. ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिकरित्या परिपूर्ण असं पुणे. यशवंतराव चव्हाणांची जन्मभूमी आणि कर्मभूमी, 7 ताऱ्यांचे नैसर्गिक रूप लाभलेले सातारा. आशियातील पहिला साखर कारखाना आणि चादरींसाठी प्रसिद्ध असणारं सोलापूर. शाहू महाराजांची कर्मभूमी, मल्लांची भूमी आणि कलानगरी म्हणून प्रसिद्ध कोल्हापूर. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं वसंतदादा पाटलांचा जिल्हा सांगली. महाराष्ट्रात सामील होण्यासाठी 50 वर्षाहून जास्त काळ सतत चळवळ करणारा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा भाग बेळगाव. या सधन पश्चिम महाराष्ट्राचा आपण मागोवा घेणार आहोत आपल्या महाराष्ट्र टीव्ही या वाहिनीवर लवकरच. ब्रेक नंतर आपलं स्वागत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करून मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतणाऱ्या गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. चर्चगेट ते विरार दरम्यान अशा 4 विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलंय. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर अमित शहा हे प्रथमच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. निमित्त आहे ते गणेश उत्सवाचं व बाप्पाच्या दर्शनाचं, परंतु राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान अमित शहांच्या उद्धव ठाकरे भेटीविषयी महायुतीचे नेते रामदास आठवले यांना प्रसारमाध्यमांनी छेडलं असता त्यांनी पत्रकारांना एक सल्ला दिलाय. पाहूयात काय आहे हा सल्ला. आता म्हणजे हा काय वादाचा मुद्दा आता नाही आहे, परंतु आता जर उद्धवजींच्या बरोबर त्यांची भेट त्यांना घ्यायची असेल किंवा इतर नेत्यांनी ते बोलू शकतात. त्यामुळे आता हे दोन्ही आमचे मित्रपक्ष आहेत आणि दोघांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही लावण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळं आता त्यांनी जायचं की नाही वगैरे मातोश्रीवर काय अशाच बातम्या आल्या असतील ते आम्ही देशालाही माहीत नसेल. बातम्या अशा आल्या की मातोश्रीवर ते जाणार, पुन्हा बातमी आली ते जाणार नाहीत. त्यामुळं मला वाटतं असा काही विषय नाही. अमित शहा जायचं असेल तर जाऊ शकतात उद्धवजींना भेटण्यासाठी. तर शिवसेना भाजप युतीतील जागा वाटपाचा प्रश्न अजूनही तसाच आहे. यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून नाराजी वाढते. यावर रिपाई अध्यक्ष रामदास आठवले काय म्हणाले ते पाहूयात. आणि म्हणून जर मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला एक राज्यसभा दिली आणि एक लोकसभा दिली, त्या प्रपोर्शनेटमध्ये 12 जागा होतात. तर म्हणून आम्ही म्हणतोय की आम्हाला एक 14-15 जागा दिल्या तर या वेळेला निवडून येण्याचं रेशो हा आमचा अत्यंत हाय असणार आहे. जसं BJPच्या जागा ते 22 लढले लोकसभा आणि 21 निवडून आल्या, शिवसेना 20 लढले आणि 18 निवडून आल्या, तशा या वेळेला सुद्धा जेवढ्या जागा आम्ही लढू, समजा आम्हाला 15 जागा दिल्या तर आमच्या 12-13 जागा सुद्धा निवडून येऊ शकतील. त्यामुळे म्हणून आपण जे म्हणाला त्याप्रमाणे असं काय अधिकृतपणे असा विषय काही चर्चेत आलेला नाही आहे आणि एवढ्या जागा आमचे मित्रपक्ष कमी देतील असं मला वाटत नाही. आम्ही त्यांना एवढ्या जास्त जागा सोडलेल्या आहेत तर त्यांनी आम्हाला थोड्या जास्त जागा सोडल्या पाहिजेत. रिपाईमध्ये प्रवेश घेतल्यानंतर उत्तम खोब्रागडे यांना पत्रकारांनी आदर्श घोटाळा प्रकरणी विचारलं असता त्यांचा पारा जास्त चढला. पाहूया त्याविषयीचे हे वृत्त.
जलसंधी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी RPI मध्ये रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलाय। यावेळी रामदास आठवले यांच्या बरोबर महायुती संदर्भात प्रश्नोत्तर सुरू असता एका महिला पत्रकाराने मागील माहिती व बातम्यांच्या आधारावर रामदास आठवलेंना आदर्शमध्ये प्लॉट असणारे उत्तम खोब्रागडे यांना महायुती उमेदवारी देईल का असा प्रश्न विचारला असता आठवले ऐवजी खोब्रागडे यांनीच प्रश्नाची उत्तरे दिली आहे। परंतु नीट माहिती घेऊनच प्रश्न विचारत जा, अन्यथा तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा करण्याची चेतावणी त्यांनी दिली आहे। आपने सवाल लिया, lateral question you ask, please note down. What is your name? Samruta. Miss Samruta, I want this to be now reported. Otherwise, I will file a defamation against you. See, Lord, listen now. You are talking to Uttam Khobragade, not a common man. CBI has done investigation for 4.5 years. They have filed 3 charge sheets and they have filed the affidavit that they have completed investigation in the others. Is my name anywhere is there? How you say that मेरा नाम वहाँ से जोड़ा है? तुम्हारा are you in senses? Just listen. Secondly, 2 साल कमिशन ने इंक्वायरी किया है। कमिशन ने सीधा लिखा है की उत्तम खोब्रागडे यांनी कोणत्याच फाईलला हात लावला नाही याच्यामध्ये, कोणत्याही रूलचं उल्लंघन केलं नाही। So where is the आदर्श घोटाले से जोड़ने का खास समझ बताओ। उत्तम खोब्रागडे यांचे नाव आदर्श प्रकरणात कुठेही CBI ने घेतलेले नाहीये। त्याचाच धागा पकडत खोब्रागडे यांचाही आदर्श प्रकरणी प्रश्न विचारल्यावरून पारा चढला होता, तर खटला भरण्याची भाषा वापरल्याने पत्रकारांनीही त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, तुम्हाला उत्तर देण्याचा किंवा न देण्याचा, तुम्ही स्पष्टीकरण ही देऊ शकत होता असेही उपस्थित पत्रकारांनी उत्तम खोब्रागडे यांना सांगितले। शेवटी प्रकरण चिघळत असल्याचे बघून रामदास आठवले यांनीच मध्यस्थी करत पत्रकार व खोब्रागडे या दोघांनाही शांत केले। माहिती प्रसारण सेवा, महाराष्ट्र टीव्ही। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने शताब्दी, AC डबल डेकर आणि AC आरक्षित अशा 46 प्रीमियम ट्रेन सोडल्या होत्या। पण या गाड्यांचा अव्वाच्या सव्वा दर असल्यानं चाकरमान्यांनी या ट्रेनकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे। दरम्यान या तीनही ट्रेनला प्रवासी मिळत नसल्यानं या विशेष ट्रेन बंद करण्याची धमकीच कोकण रेल्वेकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे। पूर्व अटॉर्नी जनरल गुलाम वाहनवटी यांचं मंगळवारी हृदयविकारानं निधन झाले। सोमवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। वाहनवटी हे 2009 ते 2014 या कालावधीत अटॉर्नी जनरल म्हणून कार्यरत होते। आता वेळ होते एका ब्रेकची, पुन्हा भेटूया ब्रेकनंतर। आमचा दावा नाही सुपरफास्ट असण्याचा, आम्ही म्हणणार नाही फक्त आमच्याच बातम्या पहा। आम्हाला खात्री आहे तुम्ही जागे आहात, उघड्या डोळ्याने नीट पाहता। आमचा विश्वास आहे तुम्ही अचूक निवड करताय। महाराष्ट्राची नस, महाराष्ट्राची गरज। महाराष्ट्राच्या वेदना, महाराष्ट्राच्या अपेक्षा। महाराष्ट्राचा थाट, महाराष्ट्राची बित्तंबार। आम्ही आहोत सत्यासोबत, आम्ही आहोत आपल्यासोबत। तुमच्या हिताचं, तुमच्या मताचं, महाराष्ट्र टीव्ही। ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिकरित्या परिपूर्ण असं पुणे।
यशवंतराव चव्हाणांची जन्मभूमी आणि कर्मभूमी, 7 ताऱ्यांचे नैसर्गिक रूप लाभलेले सातारा, आशियातील पहिला साखर कारखाना आणि चादरींसाठी प्रसिद्ध असणारं सोलापूर, शाहू महाराजांची कर्मभूमी, मल्लांची भूमी आणि कलानगरी म्हणून प्रसिद्ध कोल्हापूर, कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं वसंतदादा पाटलांचा जिल्हा सांगली, महाराष्ट्रात सामील होण्यासाठी 50 वर्षाहून जास्त काळ सतत चळवळ करणारा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा भाग बेळगाव, या सधन पश्चिम महाराष्ट्राचा आपण मागोवा घेणार आहोत आपल्या महाराष्ट्र टीव्ही या वाहिनीवर लवकरच. ब्रेक नंतर आपलं स्वागत. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चालत्या रिक्षातून उडी मारणारी ठाण्यातील स्वप्नाली लाड हिला आज रुग्णालयातून सोडण्यात आलंय. आता स्वप्नालीची प्रकृती झपाट्याने सुधरत आहे आणि ती सुखरूपही आहे. पाहूया त्याविषयीचे हे वृत्त. ऑगस्ट रोजी स्वप्नाली लाड या 24 वर्षीय तरुणीने कापूर बावडी येथून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली होती. रिक्षा चुकीच्या रस्त्याने जात असल्याचं स्वप्नालीच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. मात्र रिक्षावाल्याने रिक्षा न थांबवल्याने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तिला चालत्या रिक्षातून उडी मारावी लागली होती. रिक्षातून उडी मारल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तिच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचारही सुरू होते. दरम्यान आता तिची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे. मागील 2 दिवसांपासून ती आता घरातील व्यक्तींचा आधार घेऊन चालूही लागली आहे आणि आता ती तिच्या कुटुंबियांसोबत सुखरूप आहे. जसं मी उषाताई भोईरांबद्दल बोललो आणि आमच्या मनात त्यांच्यामध्ये एवढ्या भावना आहेत की त्या मी व्यक्त केलेल्याच आहेत. त्याचप्रमाणे जर तिचा प्राण वाचवण्यात आणखीन कोणाचा हात असेल तर ते डॉक्टर हर्षद पुरंदरे जे आहेत त्यांनी तिचा प्राण वाचवलेला आहे. त्यामुळे आज जर स्वप्नाली आमच्याकडे आहे तर आम्ही नेहमी म्हणतो की या 2 माणसांमुळे ती आमच्याकडे आहे. एकतर समाजसेविका किंवा नगरसेविका आमच्या ज्या आहेत उषाताई भोईर आणि डॉक्टर हर्षद पुरंदरे. डॉक्टर हर्षद पुरंदरेंनी जराही वेळ न लावता, कारण मला माहिती होतं अशा केसेसमध्ये जनरली डॉक्टर पण थोडासा वेळ काढतात की कारण डॉक्टरला आपला सक्सेस रेट बघायचा असतो. पण डॉक्टर हर्षद पुरंदरेने असं काही न करता त्यांनी इमिजिएटली पेशंटला घेतलं. आमच्याशी ते नेहमी संवाद साधला. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी बरं वाईट ज्या दोन्ही गोष्टी आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितल्या. त्यामुळे मला असं वाटतं की मी एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिला आणलं आणि एका चांगला इलाज एका चांगल्या डॉक्टरांकडे झाला. मला फक्त हर्षद पुरंदरेंबरोबर इतर स्टाफ जो आहे ज्युपिटरचा पूर्ण स्टाफ, इथले जे काही बाकीचे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. त्या लोकांनी देखील आम्हाला या 30 दिवसात भरपूर साथ दिली. दरम्यान स्वप्नाली लाड प्रकरणातील आरोपी अद्यापही फरारच आहे. तर शहरातील महिला समस्येवर समाज तसेच शासन दोन्हीकडून गांभीर्याने विचार मंथन होणे अत्यंत गरजेचे झाले. ठाणेहून निकेश शार्दूल, महाराष्ट्र टीव्ही. मुंबईतील गोरेगाव इथल्या फिल्म सिटीमध्ये सुप्रसिद्ध गायक योयो हनी सिंग याच्या रॉस्टार या संगीत कार्यक्रमामध्ये बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू उपस्थित होती. यावेळी तिने या कार्यक्रमातील स्पर्धकांची स्तुती केली आहे. पाहूया त्याविषयीची ही दृश्य. मुंबईतील सांताक्रूज इथल्या लाईट बॉक्स येथे फाइंडिंग फेनी या आगामी हिंदी सिनेमाचं स्क्रीनिंग करण्यात आलंय. यावेळी दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता अर्जुन कपूर उपस्थित होते. पाहूया त्याविषयीची काही दृश्य.
भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र केव्हा प्रकाशित होईल याविषयी सचिनच्या चाहत्यांमध्ये कुतूहल होतं. सचिनच्या कोट्यावधी चाहत्यांची ती इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. प्लेइंग इट माय वे या नावानं सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र 6 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. मुंबईच्या मालाड येथील इन्फिनिटी मॉलमध्ये सोमवारी संध्याकाळी चोरीची घटना घडली आहे. CCTVच्या मदतीनं आंबोली पोलिसांनी चोराला आपल्या ताब्यात घेतलं आहे. पाहूयात याविषयीचे हे वृत्त. सोमवारी अंधेरी येथील इन्फिनिटी मॉलमधील लँडमार्क नावाच्या दुकानातील कॅश काउंटरमधून 36,000ची चोरी झाली होती. ही चोरी खरेदी करण्यासाठी आलेल्या एका तुर्की देशीय इसमाने हातचलाखीने केली असून दुकानातील CCTV कॅमेऱ्याच्या मदतीने चोरास पकडण्यास पोलिसांना यश आलंय. याबद्दल अंबोली पोलीस स्थानकाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे. दिनांक 24 ऑगस्ट 2014 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास इन्फिनिटी मॉल अंधेरी वेस्ट येथे 2nd फ्लोअरवरती लँडमार्क म्हणून टाटाचं एक स्टेशनरीचं दुकान आहे, शॉप आहे. त्या शॉपमध्ये 3 वाजता एक फॅमिली आली. त्या व्यक्तीने सीडी विकत घेतली. सीडीचे पैसे देताना त्याने चेंज मागितले पैशांचे आणि ते पैसे चेंज करताना त्याने 36,000 रुपयाची चीट करून तो निघून गेला. त्यानंतर आंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही त्या मॉलमधील CCTVच्या आधारे सदर व्यक्तीला आम्ही अटक केली. आम्ही त्याला द एम्बरवर हॉटेलमधून जुहू तारा रोड आहे तिथून त्याला आम्ही अरेस्ट केलं. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याचं नाव मला माहित पडलं की तो तुर्की एम्बेसीचा आहे, फॉरेनर आहे. त्याचं नाव तिस्मेन अब्दुल समद असे असून तो 38 वर्षाचा आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी, 2 लहान मुलं आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. ते भारतामध्ये एक भारत दर्शन करता आलेला असताना त्यांनी असं कृत्य केलेलं आहे. आम्ही त्याच्याकडनं 36,000 रुपयाची रिकव्हरी केलेली आहे आणि सदरचा गुन्हा आम्ही 1.5 दिवसामध्ये आम्ही ओपन केलेला आहे. त्या 1.5 दिवसामध्ये त्याला मी अरेस्ट केलेलं आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू केली आहे. माहिती प्रसारण सेवा, महाराष्ट्र टीव्ही. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. राज ठाकरे यांच्या बहुचर्चित महाराष्ट्राच्या विकास ब्ल्यूप्रिंटसाठी पुन्हा एकदा मुहूर्त. ब्ल्यूप्रिंटमध्ये काय दडले याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करून घरी परतणाऱ्या गणेश भक्तांना खुशखबर. चर्चगेट ते विरार या दरम्यान सोडणार 4 विशेष ट्रेन. स्वरक्षणासाठी रिक्षातून उडी मारणाऱ्या स्वप्नाली लाडच्या प्रकृतीत सुधार, मात्र आरोपी अद्यापही फरार. आणि मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये चोरी, CCTVच्या मदतीनं चोराला पकडण्यात आलं यश. बातमीपत्रात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र टीव्ही, तुमच्या हिताचं तुमच्या मताचं. नमस्कार.